शिवाजी महाराज पार्कामध्ये आंदोलन सुरू आहे। दिल्लीमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन इथे केले जाते। गेल्या 3 दिवसांपासून इथे हे आंदोलन सुरू असून आदित्य ठाकरे, अमित ठाकरे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। संजय राऊत, शर्मिला ठाकरे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। रविवारी ठाकरे बंधूंचा मोर्चा देखील या संदर्भात निघणार आहे। गेल्या 3 दिवसांपासून दादरच्या शिवाजी पार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून हे आंदोलन इथे सुरू आहे। अमित ठाकरे, आदित्य ठाकरे हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। तर शर्मिला ठाकरे, संजय राऊत हे देखील आंदोलनामध्ये आहेत। काही मराठी कलाकार जे आहेत ते सुद्धा या आंदोलनामध्ये आवर्जून सहभागी झाले। अनेक मराठी कलाकारांनी या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध केलेला आहे आणि ते स्वतः देखील या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। सोनम वांगचुक जी को थैंक यू कहे। ऑफ कोर्स उन्होंने उनका हंगर स्ट्राइक छोड़ दिया है, लेकिन 25 दिन हम सब के लिए बैठे थे, वो भूख हड़ताल पे बैठे थे। अनशन खत्म हुआ है लेकिन आंदोलन खत्म नहीं हुआ है। अभिजीत दिपके और बहुत सारे युवा ऐसे ही आज भी उधर दिल्ली में बैठे हैं। हमारी आवाज वहां दिल्ली तक पहुंचनी चाहिए। दादरच्या शिवाजी पार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। दिल्लीमध्ये सीजेपीचं आंदोलन सुरू आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून इथे हे आंदोलन केले जाते। शिवाजी पार्कातली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। असंख्य विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले, ते आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। नमस्कार, तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतोय, तुमची ताकद दिल्लीपर्यंत दिसते आणि आम्ही सगळे तुमचे फॉलोअर्स झालो आता। त्याच्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही। आम्ही आज फक्त इकडे आलोय कारण तुम्हाला हात लागणार नाही, तुमच्यावर केसेस होणार नाही। तुम्ही जे करताय ते उत्तम आहे। देश पेटून उठलाय तुमच्यामुळे, त्याच्यामुळे खूप उत्तम चालू आहे। सरकार बॅकफूटवर गेलंय आणि अशा दहशतवादी सरकारला बॅकफूटवर टाकणारे आपले तरुण तरुणी आहेत। त्याच्यामुळे मी इकडे जास्त बोलायला आलो नाही, मी फक्त अनुभवायला आलोय। तुम्हाला कोणाला इकडे बोलायचं असेल तर प्लीज कृपा करून नाही, तिथेच नाही, 3-4 लोक स्टेजवर आहे आणि स्टेजवर बोला। तुमचं आंदोलन उत्तम चालू आहे। मी खाली उतरणार आहे, मी तुमच्यात उभा राहणार आहे आणि आपण जे नॅशनल अँथम आहे ते मी लोकांमध्ये राहून आपण अनुभवणार आहोत। त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मला वाटतं स्टेजवर येऊन तुम्ही बोलायला पाहिजे। आने दो, हम लोग मैनेज करें दोस्त, उसको आने दो। तुम्ही तुमचं आता जिथे जिथे आंदोलन करायचं, व्यक्त व्हायचं करू शकता। तुम्हाला हात कोणी लावणार नाही। वंदे वंदे। लाठी खाने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? टीयर गैस झेलने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? पेपर लीक होने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? संविधान पे अत्याचार करने वालों के क्या आप दोस्त बन सकते हो? जब जब वो डरते हैं तब तब वो हिंदू मुस्लिम करते हैं, क्या वो उनके फ्रेंड बन सकते हो? जब जब वो डरते हैं, जाति धर्म की बात करते हैं, भाषा की बात करते हैं, क्या आप उनके दोस्त बन सकते हो? और जो आपत्ति के समय हमारे बीच नहीं लेकिन परदेश जाते हैं, क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? तो जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते, क्या आप शांत बैठने वाले हो? दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे याचं नेतृत्व करतायत। त्याचबरोबर शर्मिला ठाकरे, संजय राऊत हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। अनेक मराठी कलाकारांनी देखील या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलाय, आवर्जून त्यामध्ये आहेत। तर उद्धव ठाकरे देखील आता या आंदोलनाच्या स्थळी पोहोचलेले आहेत।
याआधी दिल्लीमध्ये जाऊन अभिजित दिपके यांची त्यांनी भेट घेतली होती, विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला होता आणि आता उद्धव ठाकरे मुंबईतल्या दादरमध्ये विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. काल राज ठाकरे स्वतः देखील या विद्यार्थ्यांशी चर्चा करून गेले. ठाकरे बंधूंचं रविवारी मुंबईमध्ये मोठं आंदोलन होणार आहे, मोर्चा निघणार आहे. हळूहळू सगळ्या विनंती आहे, कोणी धक्का बिक्कू छत्रपती शिवाजी पार्क ते आज सिद्धिविनायक युवा शक्ती मंदिरापर्यंत हा प्रचंड मोर्चा जाणार या आहे. शिवतीर्थावर आलेली आहे. सगळ्यांनी थोडं सहकार्य सगळे इथून करायचं बाजूला आहे. व्हा. सोमन थोडं इथे. संयम ठेवायचा आहे. ऐका, सगळे रील वाले बाजूला व्हा इथून, फोटोग्राफर्स बाजूला, प्रेस बाजूला. सगळ्यांचा एकच ध्येय. महेश सिद्धेश तू बाजूला हो थोडं. कोणी धक्काबुक्की करायची नाही आहे. किती वाजले? 5 वाजले. राष्ट्रगीत जन 5 वाजलेले आहेत. सगळे राष्ट्रगीतासाठी तयार आहेत का? वरती चढणार कसं रे? राष्ट्रगीत तयार ठेवायचं आहे. जेव्हा आपण बोलू सुरू करा तेव्हा आपण सुरू करूया. सध्या सगळ्यांनी एका जाग्यावर उभं राहायचं आहे. आफ्टर दिस करूया. बोले 2 मिनिटं बोलायचं. माझ्या देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या 4 दिवसात आपण याच जागेवरती दुसऱ्यांदा भेटलेलो आहोत. परवा मी दिल्लीला जाऊन आलो, रविवारी परत भेटणार आहोत ना. या गर्दीचं एक वैशिष्ट्य आहे. अनेक जण सांगतात की इकडे आपल्या ओळखीचं कोणी नाहीये, आणि नेमकी हीच गोष्ट महत्वाची आहे की आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व हिंदुस्थानी आहोत. आपल्याला आपली ओळख विसरून भीती दाखवून जे राज्य करत होते आतापर्यंत, त्यांनी हे दृश्य पाहण्यासारखं आहे. मला अनेक जणांनी विचारलं, आप कुछ बात करना चाहेंगे? मैंने कहा मैं नहीं कुछ बात करना चाहता, लेकिन ये जन की बात है, ये अब दिल्ली वालों को सुनना होगा. मी तमाम देशभक्तांना सांगतोय की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने, बेछूट पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, अश्रुधूर वापरला गेला, ठीक आहे, सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे. या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाहीये. या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत. बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते. ठीक आहे, आपण आपल्या एकजुटीचं दर्शन घडवत आहोत. मला वाटतं राष्ट्रगीत तुषार गांधीजी कुठे आहेत? काय करू? हा, एक मिनिट थांबा, जरा थांबा, सगळ्यांनी थांबा. तुषार गांधीजी वरती या प्लीज. आपण खालती उतरूया. नाही, तुम्ही वरती राहा. राष्ट्रगीतासाठी तुम्ही वरती राहा. हर्षलजी 1 मिनिट पकडा. वरून खालती उतरतो प्लीज. एवरीबॉडी रेडी फॉर द नेशनल एंथम? सब लोग तैयार है? अपनी अपनी जगह लीजिए, हम राष्ट्रगीत साथ में गाने वाले हैं. तुषार गांधी जी आइए, ऊपर आइए, या वरती या प्लीज. स्पीकर सोडायचा आहे. स्पीकर, साऊंड सिस्टम, कॅमेरामॅन. अब
आपण सुरू करूया आपण राष्ट्रगीत सगळ्यांनी. नहीं नहीं दोगच आई एम गुड राष्ट्रगीत शुरू करेंगे. राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. जय. तर दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आजही हे आंदोलन सुरू आहे. स्वतः उद्धव ठाकरे देखील यामध्ये आज सहभागी झाले. शर्मिला ठाकरे तसंच अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि तुषार गांधी हे देखील या आंदोलनस्थळी. त्याचबरोबर काही मराठी कलाकारही या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. ठाकरे बंधूंचा रविवारी मोर्चा निघणार आहे. तिकडेच आंदोलन करा. स्टेजवर येऊ नका. स्टेजवरती ज्या केसेस घ्यायच्या त्या आम्ही आमच्यावर घेऊ. तुम्ही तुमच्या अंगावर देशभक्ती ठेवा. बस तुम्ही तिथे आंदोलन करा. झेंडा नसेल चालू राहील. आम्ही इथेच थांबू. तर फक्त असेल तो तिरंगा असं म्हणत हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. यहाँ आएंगे तो केस हो जाएगी. यहाँ हम लेंगे केस. आप धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी मागणी ठाकरेंनी केली आहे. अजून एक गोष्ट म्हणजे 26 जुलैला तिरंगा मार्च असणार आहे. इथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सिद्धिविनायकाच्या चौकापर्यंत आपण सगळे या सेम असाच नो पॉलिटिकल फ्लॅग्स, नो पॉलिटिकल बॅनर्स, ओनली अँड ओनली तिरंगा. देशभक्तीसाठी आपण पुढे निघालेलो आहोत. तुम्ही पोस्टर दाखवा. सगळे कॅमेऱ्याला पोस्टर दाखवा. अभिजित आहे. अभिजितला व्हिडिओ कॉल होतो. दीप्तीला दाखवायला व्हिडिओ कॉल होते. तर मुंबईमध्ये तरुण मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. काल या आंदोलनस्थळी स्वतः राज ठाकरे देखील आलेले होते. आज अमित आणि शर्मिला ठाकरे या आंदोलनामध्ये आहेत. तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे देखील या आंदोलनामध्ये आज सहभागी झालेले आहेत. संजय राऊत देखील या आंदोलनस्थळी आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत तिथून जंतर मंतरवरनं अभिजित इथे दिल्ली एवढाच मोठा क्राऊड तरुणांचा आलेला आहे. तुम्ही काही सगळ्यांशी बोलणार का? हॅलो. हा अभिजित बोला बोला. तुमचा आवाज येतोय. मुंबईमध्ये जेवढी लोक जमा झालेली आहेत त्यांना मला खूप खूप धन्यवाद. आणि माझा विशेष धन्यवाद उद्धव सरांना आणि आदित्य सरांना, जे पहिल्या दिवसापासून कोकण जनता पार्टी असो, सोनम असो किंवा जय देश भारतीय स्टुडंट असो, त्यांच्या सोबत उभा राहिलेले आहेत. आणि उद्धव सर सारखे म्हणतात की हा देशाचा मुद्दा आहे, हा युवकांचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमी स्टुडंट सोबत उभा राहू. तर उद्धव सरांचाही माझा खूप खूप धन्यवाद. आणि मुंबईतल्या लोकांना मला खूप मोठा अपडेट आहे.
आज मीटिंग झालेली आहे जेपी नड्डांसोबत आणि मीटिंग खूपच पॉझिटिव्ह होती, जिथे त्यांनी आपल्या 3 डिमांड ऑलमोस्ट स्वीकार केले आहेत. They have agreed to almost 2 out of 3 demands. Thank- Compensation to the victims family आणि जे केसेस दिल्ली असो मुंबई असो देशभरात कुठलेही प्रोटेस्टर्सच्या अगेन्स्ट लावण्यात येत आहेत ते केसेस मागे घेतले जातील आणि सरकारने धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावर विचार करू असेही सुद्धा सांगितलं आहे. आणि Yes, अभिजित. उद्या परत ते Thank you. बोलणार आहे चर्चेसाठी. येस अभिजित, धन्यवाद. तुमचा आवाज इथे आला आणि आता राजीनामा घेऊनच या सिस्टम बदलायची आहे. सिस्टम म्हणजे आता युवा भारत, ये नया का नहीं. We will speak about it. Now the mic will be off and your voice will be the loudest. तर मुंबईमधला तरुण मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये आणि ठाकरे बंधू देखील आवर्जून या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. आज उद्धव ठाकरे या आंदोलनासाठी इथे पोहोचले. त्यानंतर रविवारी इथूनच मोर्चा निघणार आहे. तर तुषार गांधी यांनी एक पोस्टर या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर याच ठिकाणाहून रविवारी मोर्चा देखील निघेल आणि सिद्धिविनायक चौकापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा इथे ठाकरेंनी दिलेला आहे. बीजेपीचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरूच आहे. उद्या 3:30 वाजेपर्यंतचा वेळ सरकारला देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या 3 मागण्या होत्या, त्यातल्या 2 मागण्या सरकार त्यासाठी सकारात्मक आहे. तर एक मागणी जी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, या संदर्भातच सरकारला 3:30 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलाय. 3:30 वाजता बैठक होईल आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय सरकार घेईल असं म्हटलं जाते. सीजेपी आणि अभिजित दिपके मात्र यावर आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर पुण्यातील शनिवार वाड्यासमोर देखील कोकरोच जनता पार्टीनं आंदोलन केलं आहे. आंदोलनामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलनस्थळी मोठा फौजफाटा देखील ठेवलेला आहे. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असं या मोर्चाचं आयोजन करण्यात आले. तर पुण्यातल्या शनिवार वाड्यासमोर कोकरोच जनता पार्टीनं आंदोलन केलं आणि त्यानंतर आता हा मोर्चा या ठिकाणाहून निघालेला आहे. पुण्यामधले असंख्य तरुण विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटणार नाही असं सीजेपीनं म्हटलंय. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल उद्या पुन्हा एकदा बैठक घेणार असल्याचं जेपी नड्डा यांनी म्हटलंय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारनं उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितलाय. कोकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींची आज केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत जेपी नड्डांनी सीजेपीच्या मागण्यांबाबत चर्चा केली. पण कोकरोच जनता पार्टीनं धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटणार नाही असा पवित्रा घेतलाय. हमने बहुत साफ शब्दों में सरकार को बता दिया कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नॉन नेगोशिएबल है. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा या उनके कैबिनेट के बर्खास्तगी के बिना यहां पर जो प्रदर्शन चल रहा है, जो पूरे देश भर में प्रदर्शन चल रहा है, वो प्रदर्शन बंद नहीं होगा. ये हमने आज सरकार को साफ शब्दों में कम्युनिकेट कर दिया है कि नरेंद्र मोदी जी से इस्तीफा ले लीजिए सर, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लीजिए. अगर आप धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं लेंगे तो ये जो देश भर में युवा सड़कों पर उतरे हैं ना, वो आपका इस्तीफा मांगना शुरू कर देंगे. फिर अगर धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं होता है तो कहीं ना कहीं नरेंद्र मोदी जी की कुर्सी पर भी सवाल उठेगा. फिर विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल उद्या पुन्हा बैठक घेणार असल्याचं जेपी नड्डा यांनी सांगितलंय. उद्या दुपारी नड्डांची सीजेपीच्या प्रवक्त्यांसोबत पुन्हा बैठक होणार आहे. कोकरोच जनता पार्टीनं सरकारसमोर 3 मागण्या ठेवल्या आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई
आणि लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई अशा 3 मागण्या सीजेपीनं सरकारसमोर ठेवल्यात. सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई. उनकी मुख्यतः 3 डिमांड थी और 5 सुधार के दृष्टि से परीक्षा में सुझाव हुए. हमने उनको कहा है कि हम कल आपके साथ दोपहर बाद